सुशांतदादा पाटील यांनी शिरोळ विधानसभा लढवावी, सर्वसामान्य जनतेची मागणी। भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी आणि याच जबाबदारीतून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करणारे नेतृत्व, शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना न्याय मिळवून देऊन कोरोना काळातही अग्रेसर राहणारे मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजयदादा पाटील यांचे चिरंजीव सुशांतदादा पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होते। आगामी काळात सुशांतदादा पाटील हे जनतेच्या आग्रहास्तव विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी आशा निर्माण झाली आहे। सन 2019-21 मधील पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी हजारो पुरवस्तांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढून ठिय्या आंदोलन करून सर्वांचं लक्ष त्यांनी वेधलं होतं। फक्त चळवळीवर अवलंबून न राहता स्वतः कायदे तज्ञ असल्यानं पूरग्रस्तांचा प्रश्न न्यायालयाच्या न्याय कक्षात मांडून त्यांना न्याय मिळवून देणारं नेतृत्व म्हणून सुशांतदादा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्यामुळे हजारो पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीचा फायदा मिळालाय। महापुरानंतर कोरोना काळातही सुशांतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कशाचीही तमा न बाळगता अगदी तळागाळापर्यंत काम करून अनेक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून जीवदान देण्याचं कामही त्यांनी केलंय। वडील संजयदादा पाटील यांच्या नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत आहे। त्यांच्याच हातावर हात ठेवून सुशांतदादा पाटील यांनाही भाजपाने महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिल्यानं ही जबाबदारी प्रामाणिकपणे ते पार पडतात। नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संजयदादा पाटील व सुशांतदादा पाटील यांनी किंग मेकरची भूमिका बजावली होती। नुकतेच त्यांनी शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाचा आभार दौरा सुरू केला असून या आभार दौऱ्यालाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय। या आभार दौऱ्यावरून त्यांची विधानसभेची पेरणी लक्षात येते। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनताही त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी विनंती करते। या दृष्टीने संजयदादा पाटील यांनी विचार करून सुशांतदादा पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्यासाठी सहमती दर्शवावी अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होते।